दर्शक मंडळी हो, सर्वप्रथम तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल, तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर जो आर्यन असतो तो मंजूला मंडोळ्या घालतो आणि त्यानंतर स्वतःही मंडोळ्या घालतो कारण त्याच्या तोंडाला मास्क असतं आणि दोघेही मंजू झोपायचं नाटक करत असते. तेवढ्यात आर्यन तिला भॉ करतो आणि मंजू गुपचूप लगेच उठते आणि आर्यन बोलतो, "मला माहिती होतं मंजू, तू ही जागा आहे म्हणून, बेशुद्ध नाहीये. हे मला सगळं माहिती आहे आणि हे बघ आपलं लग्न झालं ना, मग आपण बघ कसं सुखाने संसार करू." तर जो सत्य असतो मंजूनं काय केलेलं असतं, जो आर्यनचा मोबाईल आहे त्या मोबाईलवरून सत्याला तिथलं लोकेशन पाठवलेलं असतं. त्यानंतर जो सत्य असतो त्याला लोकेशन पडतं आणि त्यानंतर तो लगेच तिकडं निघतो. त्या आर्यनच्या घराच्या दिशेने तो थोडासा डायव्हर्ट झालेला असतो. कारण आर्यनने मुद्दामून दुसरीकडं मंजूची चप्पल आणि कानातलं टाकलेलं असतं. तर सत्याच्या बरोबर त्या लोकेशनच्या प्रमाणे निघतो आणि बरोबर त्या घरात पोहोचतो. पोहोचल्यानंतर जो आर्यन असतो, तिथं ती मंजू झोपलेली म्हणजेच बसलेली असते. दोघेही बोलत असतात. तेवढ्यात सत्या त्या दरवाजाला लाथ मारतो आणि आतमध्ये जातो आणि मंजूला बोलतो, "अरे काय रे सोड तिला, नाहीतर सोडणार नाही तुला." आर्यन बोलतो, "ए सत्या निघ इथून. मंजू फक्त माझी आहे आणि तिच्यावर फक्त माझा अधिकार आहे. तू मध्ये पडायचं काम नाही हां. गुपचूप निघ इथून. माझ्या इतकं वाईट नाही." असं ते बोलत असतो. आता सत्या आणि आर्यनमध्ये भांडणं सुरू असतात. तर कसंबसं त्यांची भांडणं सुरूच असतात दोघांमध्ये. तर मंजू सोडवण्याचा प्रयत्न करते. आता येणाऱ्या पुढील भागात काय घडतं हे बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून जा.